सर्वप्रथम नागपुर के हमारे सभी पत्रकार बंधु भगिनियों का मैं स्वागत करता हूं और धन्यवाद भी कहता हूं कि इतनी शॉर्ट ड्यूरेशन में आप सभी लोग यहां पे उपस्थित हुए और महाराष्ट्र विधानसभा का अध्यक्ष के रूप में मेरा चयन होने के बाद ये नागपुर की मेरी पहली विजिट है। मराठीमध्ये बोला ना। मराठीत बोलू का? नागपूरमध्ये ही माझी हा पहिला दौरा आहे। आज आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून प्रस्तावित आहे आणि गेले जवळजवळ 2.5 वर्ष नागपूरमध्ये दरवर्षी जे आपलं हिवाळी अधिवेशन व्हायचं ते करोनामुळे म्हणा काही कारणास्तव होऊ शकलं नव्हतं आणि त्यामुळे जवळजवळ 2-2.5 वर्ष विधान भवनातील ॲक्टिव्हिटी म्हणा, आमदार निवासाची एकूण परिस्थिती ह्या सगळ्याचा आढावा घेणं अत्यंत आवश्यक होतं आणि त्यामुळे या अधिवेशनाची पूर्वतयारी म्हणून आढावा बैठक आज आम्ही विधान भवनात घेतली। त्या आढावा बैठकीत संबंधित अधिकारी होते, विधान भवनातील सोयी सुविधा, त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे मोठ्या संख्येने इकडे कर्मचारी वर्गही नागपूरमध्ये अधिवेशन काळात दाखल होतो आणि त्यांची सोय सुविधा, त्याचप्रमाणे आमदार निवास जे आहे तिथे पहिली इमारतीचं रेनोव्हेशन झालेलं आहे, परंतु दुसरी, तिसरी आणि चौथी इमारत जी आहे त्याचं काम अजूनही शिल्लक होतं। त्यामुळे त्या कामाला पण वेग देण्याकरता आणि योग्य त्या सुविधा उपलब्ध होतील याची खात्री करून घेण्यासाठी आज मी नागपूरमध्ये दाखल झालो आणि नागपूरचा हा दौरा जो आहे तो सकाळपासून आम्ही रवी भवन असो, आमचं नागभवन असो, आपलं MLA हॉस्टेल असो, विधान भवन परिसर असो, या सगळ्याची पाहणी करून आत्ताच तो दौरा संपवला आहे आणि आता आपल्या पत्रकार मित्रांनी जी इच्छा व्यक्त केली की आपली ही नागपूरचा पहिला दौरा आहे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाल्यानंतर, त्यामुळे तुमच्याबरोबर सहज चर्चा आणि गप्पा मारण्यासाठी आज इकडे उपस्थित आहे। परत एकदा तुम्ही सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे आलात, उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो आणि आता वाटतं आपल्याला आता गप्पा चर्चा करायला हरकत नाही। 19 दिसंबर से प्रस्तावित है, BSc में तय होगा कितने समय के लिए चलेगा और BSc में इसकी रूपरेषा तय होगी। अधिवेशन किती वेळ चालण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं अधिवेशनात कोणता बिझनेस ट्रान्झॅक्ट होतो आणि त्यामुळे या अधिवेशनात कामकाज नेमक्या कुठच्या स्वरूपाचं आहे, कुठच्या स्वरूपाचे बिझनेस ट्रान्झॅक्ट होणार आहे ह्याच्यावरती अधिवेशनाचा काळ जो आहे तो ठरेल। त्यामुळे शासनाकडनं एकदा कामकाजाचं स्वरूप मिळालं की त्यातनं निष्पन्न करता येईल नेमकी किती दिवस लागतील तो कामकाज पूर्ण करण्यासाठी। नागपूरमध्ये आपण बघितलं गेले जवळजवळ 2.5 वर्ष अधिवेशन होऊ शकलं नव्हतं आणि त्याची कारणंही आपल्या सर्वांना माहीत आहेत की मोठ्या प्रमाणात देशातच नव्हे आंतरराष्ट्रीय स्तरावर संपूर्ण जगात जे करोनाचं संकट होतं आणि त्यामुळे जे निर्बंध आलेले त्याच्या अनुषंगाने आपल्यालाही काही निर्बंधाचं पालन करायला लागत होतं, परंतु आता महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला आहे आणि शासनाने नागपूरमध्ये 19 तारखेपासून अधिवेशन प्रस्तावित केलं आहे त्याचं सर्वांनीच स्वागत केलं आहे आणि निश्चितपणे नागपूरमध्ये हे अधिवेशन होणं अपेक्षित आहे आणि उचित आहे, त्यामुळे त्याचं आम्ही स्वागत करतो। नाही बघा, खऱ्या अर्थाने अधिवेशन घेण्यासंदर्भातले निर्णय जे असतात कुठे आणि कधी घ्यायचं
हे शासनाकडनं रेकमेंडेशन येतं आणि मला खात्री आहे की शासन योग्य निर्णय घेईल. परंतु सध्याचं हिवाळी अधिवेशन जे 19 तारखेपासून प्रस्तावित आहे त्या अधिवेशनात जास्तीत जास्त वेळ आपण हे अधिवेशन चालवून नागपूर, विदर्भातील आणि उर्वरित महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न सोडवू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कालची पत्रिका तयार होते साधारणतः तारांकित प्रश्नांची यादी. त्या होताना सगळे राज्यभरातले विषय असतात, खूप सारे विषय असतात की ते पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईचे संबंधित असतात. विदर्भात अधिवेशन होत आहे, ते विदर्भातील प्रश्न प्राधान्यक्रमाने यावं अशी काही सूचना नाही. जे तारांकित प्रश्न असतात ते तर खरं बॅलेटनी येतात आणि त्यामुळे त्यात एकाच रिजनचे प्रश्न घेतले जातात किंवा मुंबईत जर अधिवेशन असेल तर केवळ मुंबई, पश्चिम महाराष्ट्र एवढेच प्रश्न रिस्ट्रिक्टेड नसतात. बॅलेटमध्ये जे प्रश्न येतात त्यात बरेचसे विदर्भातले पण प्रश्न असतात. परंतु इतर आयोगातनं ज्या चर्चा होतात, मग ते सत्ताधारी पक्षाचा ठराव असो अथवा विरोधी पक्षाचा प्रस्ताव असो, अंतिम आठवडा प्रस्ताव असो, त्यानंतर अर्धा तास चर्चा असतील, या सगळ्या ज्या आयोगातून चर्चा होते त्यात स्वाभाविक आहे की नागपूरमध्ये अधिवेशन आहे, विदर्भात अधिवेशन आहे, त्यामुळे ह्या भागातील प्रश्नांना प्राधान्य देण्यासंदर्भातली भूमिका असावी आणि त्यात काय वावगं नाही असं मला वाटतं. तुम्ही आज एक रिव्ह्यू घेतला असेंब्लीचा, जे तुम्हाला कुठेतरी वाटतं की आणखी फॅसिलिटीज पाहिजे होत्या, कारण इथे एक मोठा हॉल नाही जिथे काउन्सिल आणि असेंब्ली या दोघांची एकसाथ मीटिंग घेत आहे. आपण मांडलेला मुद्दा रास्त आहे आणि काही इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आपल्या असेंब्लीच्या किंवा विधिमंडळाच्या आवारात होणं अपेक्षित आहे, विधानभवनाच्या आवारात होणं अपेक्षित आहे. आणि त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आज आम्ही अपग्रेडेशन ऑफ ऑडिओ सिस्टम म्हणजे डायरेक्ट ट्रान्स्क्रिप्ट होण्यासंदर्भात ऑडिओ सिस्टम ही विधिमंडळातल्या दोन्ही सभागृहात आपण बसवण्याची गरज आहे याबद्दल शिफारस केली आहे. त्याचप्रमाणे दालनं जी कमी पडत होती ती दालनं पण आपण वाढवण्यासंदर्भातली कारवाई चालू केली आहे. नवीन 11 मंत्र्यांची दालनं पण तिकडे बनवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आपण आता बघितलं असेल की जागेची कमतरता असल्यामुळे आपल्याला आता ॲडिशनल स्पेस क्रिएट करायची गरज आहे. त्यामुळे ॲक्विजिशन करून शेजारच्या परिसरात अधिक इमारत उभी करून तिथे सोय करण्यासंदर्भातही चर्चा आज केली गेली. त्याचप्रमाणे आमदार निवास जे आहे तिकडे पण मोठ्या संख्येने आपल्याला दिसून येतं की रिपेअर्सची गरज आहे. त्याची पण डागडुजी आणि रिडेव्हलपमेंटचा विचार आज केला गेला. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर विधान भवनातील मोठा एक सेंट्रल हॉल जो आपण म्हणतो तशी सोय करण्याची गरज आहे आणि त्याचं पण प्रस्तावित आहे काम. ते पण आपण येणाऱ्या काळात अधिक वेगाने करणार आहोत. त्यामुळे नागपूर विधानभवनमधल्या ज्या सुविधाची कमतरता आपल्याला आज जाणवून येते त्या सगळ्या सुविधांना आपण येणाऱ्या काळात प्राधान्य देऊन लवकरात लवकर त्या पूर्ण करण्यासंदर्भातली कारवाई करणार आहोत. नाही, त्याबद्दल आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. आम्ही प्रस्तावित केलं आहे की सध्या विधानभवनात जी जागा आहे ती कमी असल्यामुळे आपल्याला त्या संदर्भात इतर शासकीय जर जवळपास जागा असेल अथवा नसली तर ती कशी उपलब्ध करून घेता येईल या संदर्भात शासनाने त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. हे आम्ही आज या चर्चेत आढळून आलो. नाही, बघा, आमदार निवास हे प्रामुख्याने आमदारांच्या अकॉमोडेशनसाठी असतं. आता नागपूरला आपलं अधिवेशन हे केवळ डिसेंबरमध्ये एरवी होत होतं आणि त्यामुळे कदाचित त्या खोल्यांची गरज रेग्युलरली आमदारांना नसल्यामुळे एखाद वेळी तसा प्रस्ताव होता असेल. परंतु माझं असं ठाम मत आहे की आमदार निवास हे आमदारांच्या अकॉमोडेशनसाठी असल्यामुळे प्राधान्य त्याच कामासाठी द्यायला पाहिजे
आणि त्यानंतर कुठचाही वेगळा विचार झाला तर हरकत नसेल. सर, 0 माईल मेट्रोचे जे स्टेशन बनत आहे 20-21 मधल्याची बिल्डिंग, तिथले काही मधले विधान भवनाच्या कामासाठी वापरण्याच्या काही योजना प्रस्ताव होतात. नाही, मी आपल्याला आत्ताच सांगितल्याप्रमाणे की विधान भवनाचं कामकाज किंवा विधिमंडळाचं कामकाज हे विधान भवनात होतं. दोन्ही सभागृह हे त्या कॉम्प्लेक्समध्ये असतात. त्यामुळे त्या कॉम्प्लेक्सच्या अगदी शेजारी जवळपास असणारी जागा ही जास्त सोयीस्कर होईल. आणि त्यामुळे शासनाकडे आम्ही मागणी केलेली आहे, तसं आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळे शासनाकडनं यावरती योग्य ती UD डिपार्टमेंट असेल किंवा GAD असेल या संदर्भातली कारवाई अपेक्षित आहे आणि जागाही सोयीस्करच प्राप्त होईल. माझा प्रश्न असा होता सर, जो विधान भवन के सामने की बिल्डिंग है अनुमान, उसको विधान भवन अधिग्रहण करने वाले का इसके ऊपर निर्णय जो है वो शासन लेगा. हमारा काम है विधिमंडल में दोनों सभागृह को पूरी फैसिलिटीज़ देना, वहाँ के सदस्य को काम करने के लिए फैसिलिटीज़ प्राप्त करके देना, और जो कर्मचारी वर्ग है और जो मंत्रालय के अधिकारी हैं उनको भी एडिक्वेट स्पेस और फैसिलिटीज़ उपलब्ध करके देना, ये हमारी जिम्मेदारी है. उसको एक्वायर करके अंडरग्राउंड कुछ रास्ता बनाने की योजना थी. नहीं, इस पे ऊपर अभी विचार हो रहे हैं. 2-3 ऑप्शंस है और इस बारे में हम जल्द ही अगले महीने जब वापस नागपुर आएंगे तब इस विषय की हम बैठक बुलाने वाले हैं. हाई लेवल डेलीगेशन की ये बैठक होगी, उसमें सभी डिपार्टमेंट के लोग होंगे, मंत्री महोदय भी होंगे, तो उस पर हम विचार करेंगे. सर नार्वेकर असा प्रश्न होता की आपण सप्लिमेंटरीचं जे बोललात की जे पुरवण्या मागण्याच्या तर त्यावेळेस स्ट्रॅटेजी अशी असते की मुंबई नंतर औरंगाबाद आणि औरंगाबाद नंतर म्हणजे नागपूर ह्या 3rd नंबरवर घेण्यात येतं. त्याच्यामुळे विदर्भाचे प्रश्न जे असतात अधिवेशनामध्ये सुटत नाही आणि त्याच वेळेस नेमकं सुगड वाजलं असतं. याच्यावर आपलं मत काय? नाही, मला असं वाटत नाही. मी आपल्याला सांगितलं की तारांकित प्रश्न जे असतात ते बॅलेटनी येतात. त्यामुळे त्यात एखाद्याच रिजनला किंवा विभागाला प्राधान्य दिलं जातं असं नाही आहे. आणि स्वाभाविक आहे, जर विदर्भात अधिवेशन होत असेल तर विदर्भातले प्रश्नांना इतर आयुधातनं जे बॅलेटमधनं सिलेक्ट होत नाहीत त्या आयुधातनं त्या विषयांची चर्चा जर क्रमप्राप्तरित्या झाली तर त्यात काय वावगं नाही. मला खात्री आहे की इतर अधिवेशनांसारखं ह्या अधिवेशनातही येणाऱ्या अधिवेशनात विदर्भाच्या प्रश्नांवर निश्चित चर्चा होईल आणि विदर्भाला जे प्रश्न प्रलंबित असतील ते सोडवले जातील. मागच्या वर्षी राज्यपाल कोश्यारी सर यांना मागील सरकारच्या आमदारांनी म्हणजे 12 आमदारांनी आपली यादी दिलेली होती आणि कोश्यारी सर यांनी रद्द केली. एक सभापती म्हणून आपलं मत काय? नाही, हा सरकारचा विषय आहे, त्यामुळे हा माझ्या अधिपत्यात येणारा विषय नसल्यामुळे त्यावर मी काय भाष्य करणं अपेक्षित नाही. 2.5 वर्ष कोविडमुळे होऊ शकलं नाही आणि रिस्ट्रिक्शन फार होतं कोविडचं. आता जो अधिवेशन होणार तो निर्बंधमुक्त राहणार 100%, त्याच्यात काही रिस्ट्रिक्शन वगैरे राहणार नाही, आज राज्यात तर कोणतेही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत आणि त्यामुळे राज्य शासनाने असे कुठचे रिस्ट्रिक्शन दिले नसतील तर विधान भवनाच्या आवारात वेगळे कोणते रिस्ट्रिक्शन देणं मला काय तशी गरज वाटत नाही. तरीही 19 तारखेपर्यंत जर परिस्थिती नॉर्मल असेल, त्यात काय बदल नसेल तर मला वाटत नाही कुठचे ॲडिशनल निर्बंध आपल्याला लावण्याची गरज लागेल. प्रमुख बिल काय काय येणार आहे या अधिवेशनामध्ये? नाही, प्रमुख बिलं तर खरं शासनाकडनं येतात. अजून तरी त्याची कोणती माहिती आली नाही आहे. पण आपण जर बघितलं तर कोविड काळात गेल्या 2 वर्षात अधिवेशनं ही अत्यंत ड्युरेशन त्याचं लहान होतं. म्हणजे कधी 2 दिवसाची होती, कधी 6 दिवसाची होती, कधी 5 दिवसाची होती. त्यामुळे मला निश्चित असं वाटतं की अनेक कामकाज हे पेंडिंग असेल आणि त्यामुळे या अधिवेशनात सरकार योग्य ती बिलं सादर करतील. सर, जे आपलं नागपूरचं अधिवेशन ते खूप कमी कार्यासाठी असतं, पण जेव्हा आपण 5 वीक पहिले 2-3 दिवस विरोधक गोंधळ घालतात आणि बराचसा वेळ वाया जातो, यासाठी काही तुम्ही रणनीती आखली आहे? नाही, मला वाटतं आता हे आपण जर गेल्या वेळेचं अधिवेशन बघितलं तर सुमारे 9 तास 25 मिनटं प्रत्येक दिवशी कामकाज झालं आहे. एकही क्षण हे गोंधळामुळे किंवा व्यर्थ गेला नाही आहे आणि जवळजवळ 40 लक्षवेधी सूचना, त्यानंतर 4 पूर्ण प्रस्ताव
हे चर्चेला घेतले गेले, त्यावरती शासनाकडनं उत्तरही आलं आणि त्यामुळे अत्यंत प्रोडक्टिव्ह असं काम गेल्या अधिवेशनात झालं आहे. आणि मला खात्री आहे की सरकार आणि विरोधी पक्ष हे दोन्ही एकमेकांना सहकार्य करून, सभागृहाला सहकार्य करून यंदा ह्या अधिवेशनातही उत्तम असं काम होईल आणि जनहितातलं, लोकांना अपेक्षित असेल असं काम यंदाच्या अधिवेशनात आपण करू. आजची ही प्राथमिक बैठक होती ज्यात इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज, मूलभूत सुविधा ज्या आहेत विधिमंडळात, विधान भवनातल्या, MLA हॉस्टेलच्या आणि इतर अधिवेशन काळात वापरण्यात येणाऱ्या ज्या जागा आहेत त्या संदर्भातल्या सोयीसुविधांसंदर्भात ही बैठक झाली. ह्यानंतर अधिवेशनाच्या पूर्वी एक जम्बो बैठक होईल ज्याच्यात सुरक्षा व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चरची परिस्थिती, त्याचप्रमाणे विधिमंडळ आवारातील इतर ज्या समस्या आहेत त्या संदर्भातली अंतिम बैठक होईल आणि समाधानकारक असं काम आपण डिपार्टमेंटकडनं करून घेऊ. अधिवेशन काळात आमदारांचे आंदोलन होतात. आता राज्यात एक चुकीची घटना घडली, त्याच्यानंतर आमदार एकमेकांवर हातघाईवरही आले होते, असं चित्रही राज्याने पाहिलं. तिथल्या डिसिप्लिन संदर्भात काही येणाऱ्या काही नाही, मी जेव्हा माझी नियुक्ती झाली किंवा माझी निवड झाली विधानसभेचा अध्यक्ष म्हणून, त्यावेळेला मी जे मेडेन भाषण केलेलं किंवा प्रथम भाषण केलेलं तेव्हाच मी सांगितलेलं की कोणाचाही आवाज हा दाबला जाणार नाही सभागृहात आणि त्याचबरोबर कुठच्याही प्रकारची अनपार्लिमेंटरी कंडक्ट हा पण सहन केला जाणार नाही. त्यामुळे आमदारांना नियमानुसार पार्लमेंटरी डेमोक्रेसी, संसदीय लोकशाहीच्या आधारावरती ज्या आयुधांचा वापर करून त्यांचं मत त्यांना दर्शवायचं असेल त्याबद्दल त्यांना सूट दिली जाईल, त्यांना त्यांचं मत हे ठामपणे मांडायची संधी दिली जाईल. पण कुठच्याही प्रकारच्या अनपार्लमेंटरी कंडक्ट हे सहन केलं जाणार नाही, कारण त्यातून सभागृहाचं नुकसान होतं आणि राज्याच्या जनतेचंही नुकसान होतं. त्यामुळे आपण गेल्या अधिवेशनात बघितलं असेल की उत्तमरित्या हे अधिवेशन चाललं. 9.5 तास जवळजवळ दररोज कामकाज झालं आणि असंच सहकार्य अपेक्षित आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातली विधानसभा ही देशातली प्रीमियम लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे. आपले जे मेंबर्स आहेत, आमदार आहेत, हे अत्यंत रिस्पॉन्सिबली कंडक्ट करतात स्वतःला आणि बिझनेस. त्यामुळे मला खात्री आहे येणाऱ्या काळात आमदार आपली जबाबदारी संपूर्णपणे जाणीव ठेवूनच विधानसभेत कामकाज करतील. दोस्तों, सभी की तरफ से मैं नागरिक सबका शुक्रगुजार हूँ कि उन्होंने व्यस्त समय रहते हुए भी हमको समय दिया. मैं थोड़ा जो काम पहले करना चाहिए था, मैं तमाम पत्रकारों की तरफ से आपको यहाँ वेलकम करूँगा. लॉट ऑफ थैंक्स सर. थैंक यू. समझ जी हमारे बीच में आए. जस्ट ये मौके का फ़ायदा लेते हुए आपको 2-3 चीज़ कहूँगा. एक तो यहाँ के असेंबली में स्पेस का कमी है, जो आप बार बार बोल रहे थे मंत्रियों का. इसको सबसे बड़ा समस्या ये होता है कि मुंबई से करीब 80 से लेकर 100 पत्रकार आते हैं. यहाँ जो ओल्ड MLA हॉस्टल है वहाँ उनका कैंप रेसिडेंस रहते हैं. तो ये 50 से लेकर करीब 80 पत्रकार मुंबई का रहते हैं. और उसके बाद नागपुर, क्योंकि नागपुर में असेंबली हो रहे हैं तो यहाँ सभी पत्रकार चाहते हैं कि वो यहाँ असेंबली में जाए और कवर करें. तो यहाँ से करीब ये और आजू बाजू में जो चंद्रपुर हो गया, अमरावती हो गया, वहाँ पत्रकार आते हैं. तो करीब यहाँ से करीब 100 पत्रकार आते हैं, क्योंकि एक ही समय एक पत्रकार असेंबली और काउंसिल एक साथ नहीं कर सकती. तो यहाँ का करीब 100 लोगों का एक प्रेशर है और वहाँ से भी करीब 100 पत्रकारों का एक प्रेशर है और उतना सफिशिएंट स्पेस नहीं है. तो उसमें ऐसा होता है कि सर आपका जो गैलरीज है, 2-3 आपका गैलरीज है, उसमें से एक गैलरी अगर 3-4 गैलरी होगा असेंबली हॉल में, उसमें से एक गैलरी अगर आप
कम से कम बराबर है। और भी हमको देंगे तो मुझे लगता है सब कुछ बैठने का सुविधा बेहतर होगा। और परिषद का अवस्था और दयनीय है, वहाँ स्पेस ही नहीं है। 30 लोक बसली बरोबर नाही बघा, मीडिया हे आपल्या संविधानातला चौथा स्तंभ आपण मानतो आणि त्यामुळे मीडियाशिवाय अधिवेशनातलं कामकाज किंवा अधिवेशनातल्या होणाऱ्या कामकाजाची माहिती ही जनतेपर्यंत पोचणं अवघड आहे। त्यामुळे मीडियाला लागणारं संपूर्ण सहकार्य हे विधिमंडळाच्या आवारात असणाऱ्या सोयीसुविधा या महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष म्हणून मीडियाला पूर्णपणे सहकार्य प्राप्त होईल असं मी आज आपल्याला सांगू इच्छितो। आणि आपण व्यक्त केलेली जी खंत आहे की गॅलरीमध्ये जागा उपलब्ध होत नाही, किंबहुना आवारातही मीडियासाठी आपण योग्य ती व्यवस्था म्हणजे वेगळा टेंट किंवा त्या टेंटमध्ये असणाऱ्या सॅनिटेशनच्या सुविधा या संदर्भातही आम्ही लक्ष घालून येणाऱ्या अधिवेशनात मीडियासाठी विशेष सोय ही विधिमंडळाच्या विधानसभेच्या विधान भवनाच्या आवारात आपण करण्याची आपल्याला ग्वाही देऊ। माझ्या मते पत्रकार हा माझ्या मते पत्रकार हा पत्रकारच असतो आणि त्यामुळे मला खात्री आहे विदर्भातले पत्रकार हे चांगला पाहुणचार करतील इतर पत्रकारांचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।